आज आपण बट्ट्या बनवणार. त्यासाठी आपण पीठ घेतलेलं आहे. पिठामध्ये मका आणि गहू दळून घेतलेले, थोडे ओवा घेतलेला आहे, जिरे घेतलेले, हळद घेतलेली, मीठ घेतलेलं आहे, तेल घेतलेलं आहे. आता ओवा आणि जिरा आपण क्रश करून घेणार आहोत. आपण जिरे आणि ओवा क्रश करून घेणार आहोत. जिरे आणि ओवा क्रश करून घेणार आहोत आपण. आणि हळद आणि मीठ पिठामध्ये टाकून घ्यायचं आहे. आणि मोहनसाठी थोडंसं तेल पण टाकून घ्यायचं. ओवा आणि जिरं क्रश केलेलं मी याच्यात टाकून घेतलेलं आहे. हे सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. एकजीव बनवायचं सगळं. पीठात आपलं मळून झालेलं आहे छान. आता मी गोळे बनवून घेते. या प्रकारे आपल्याला असे गोळे बनवून घ्यायचे. आणि हे वाफायला आपण इडली पात्रामध्ये ठेवणार आहोत. इडली पात्रामध्ये किंवा आपण पाण्यामध्येही ठेवू शकतो. पातेल्यात पाणी ठेवू. इडली पात्रात ठेवल्यानंतर छान होतात ते आणि लगेच पण होतात. आता या प्रकारे मी सर्व करून घेते. इडली पात्रात ठेवल्यानंतर तुम्हाला दाखवते. बट्ट्या बघा मी करून घेतलेल्या आहे. असे इडली पात्र घ्यायचे. इडली पात्रामध्ये मी असं ठेवून घेणार आहे. आणि हे आपण गॅसवर ठेवणार आहोत. 25 मिनिटांमध्ये आपल्या इडल्या तयार होतात. गॅस लावून घेते. आता आपल्या या बट्ट्या 20 ते 25 मिनिटात बनून रेडी होऊन तयार होते. आता 20 मिनिटं आपण बट्ट्या वाफवून घेतलेल्या आहे. 20 मिनिटं कंप्लीट झालेले आहेत. आता मी गॅस ऑफ करणार आहे आणि थोडं गार झाल्यावर मग आपण काढून घेऊ आणि मग फ्राय करू. आता बघा मी झाकण खोलून तुम्हाला दाखवते कसं बघा. छान झालेले आहेत. आणि मी त्याच्यामध्ये बघा चाकू टाकून दाखवते तुम्हाला. छान झालेले आहेत आपल्या. बघू शकता. फक्त 20 ते 25 मिनिटांमध्ये बट्ट्या बनून तयार झालेल्या असतात. आता मी कटिंग काढते. कटिंग करून मग तुम्हाला दाखवते आतून पण कशा छान झालेल्या आहेत. आता बघा आपल्या बट्ट्या या गार झालेल्या आहेत. मी कापून घेते. बघा कसे छान झालेले आहेत. आता पूर्ण बट्ट्यांची कटिंग करते. मग त्याला फ्राय करायचे आपल्याला. असं सगळे कट करून घेणार आहोत आपण. बघा मी आता असं कटिंग करून घेतलेली बट्ट्यांची. आता कढई ठेवलेली गरम करायला. त्याच्यामध्ये थोडं तेल आणि थोडं तूप मिक्स करून टाकते. तेल थोडं गरम होऊन द्यायचं. तेल आणि तूप मिक्स करून टाकलेलं आहे याच्यामध्ये. आता बघा आपलं तेल गरम झालेलं आहे. मी त्याच्यामध्ये बट्ट्या सोडून घेते.
आपल्या बट्ट्या फ्राय करून झालेल्या आहेत. आता मी काढून घेते आणि प्लेटिंग करून तुम्हाला दाखवते. बघा कलर पण कसा सुंदर आलेला आहे. प्लेटिंग करून तुम्हाला दाखवते. तर बघा आपली प्लेटिंग रेडी आहे. बट्ट्या पण रेडी केलेल्या आहे, मी फ्राय केलेल्या आहे. गोडलेल्या वांग्याची भाजी बनवलेली आहे. ही रेसिपी मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेल. आणि हे पिक्क वरण बनवलेलं आहे. तर बघू शकता हे आपण चुरून खायचं छान.